गुड इव्हिनिंग. आपल्या पीआयक्यू सिरीजचा हा पुढचा व्हिडिओ आहे. आज आपण पंचायत राज बघणार आहोत. पंचायत राज मधील आलेले मागचे क्वेश्चन. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कधीपासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थाची पद्धती स्वीकारण्यात आली आहे? तर उत्तर आहे 1 मे 1960. तर आपल्या देशामध्ये बलवंतराय मेहता यांच्यानुसार 1957 ची समिती आहे. यांच्यानुसार देशामध्ये त्रिस्तरीय रचना. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय रचना स्वीकारण्यात आलेली आहे. आता द्विस्तरीय लागू करण्याची समिती कोणती होती, ज्यांनी प्रस्ताव मांडला की द्विस्तरीय? त्यांचं नाव आहे अशोक मेहता. अशोक मेहता या समितीने द्विस्तरीय रचनेची शिफारस केली होती. तुम्हाला क्वेश्चन येऊन गेलाय. द्विस्तरीय द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणी केली होती? तर अशोक मेहता. बलवंतराव मेहता आणि वसंतराव नाईक त्रिस्तरीय. महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 ला लागू झाली आहे. ओके. पुढचा क्वेश्चन. पंचायत राज समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी. जर गावामध्ये काय असते? गावामध्ये असते ग्रामपंचायत. ग्रामपंचायत. त्यानंतर तालुक्याला असते, तिला बोलतात गट समिती किंवा पंचायत समिती. ओके. आणि जी जिल्ह्याला असते त्याला बोलतात जिल्हा परिषद. परिषद हीच आहे आपली त्रिस्तरीय रचना. आता ग्रामपंचायत कधी स्थापन झाले? कायदा कोणता आहे? ग्रामपंचायतचा कायदा आहे 1958चा. पंचायत समितीचा कायदा 1961चा. जिल्हा परिषद 1961चा. याचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच. याचा अध्यक्ष कोण असतो? सभापती. याचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो. ठीक आहे. सरपंच नसेल तर कोण काम करतो? उपसरपंच. आणि उपसभापती नसेल तर उपसभापती. आणि जेडपी अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष काम करतो. ठीक आहे. त्यानंतर सचिव. सचिव म्हणजे काय? यांना प्रशासकीय मदत करण्यासाठी एक व्यक्ती असतो, गव्हर्नमेंटचा माणूस असतो, जो गव्हर्नमेंटची एक्झाम देऊन जातो, त्याला बोलतो सचिव. तर ग्रामसेवक असतो ग्रामपंचायतीमधला सचिव. ओके. पंचायत समितीमध्ये असतो गट विकास गट विकास अधिकारी. त्यालाच बोलतात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO. आणि इकडे कोण असतो? जिल्हा परिषदमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी. अधिकारी. ठीक आहे. जर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. जर ग्रामपंचायतीचा असतो ग्रामसेवक. पंचायत समितीचा असतो गट विकास अधिकारी, त्यालाच बोलतात BDO. आणि जिल्हा परिषदेचा कोण असतो प्रशासकीय प्रमुख? तो असतो उपमुख्य नाही, इकडे असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. पुढचा प्रश्न बघा. ग्रामपंचायतमध्ये एकूण किती सदस्य असतात? ग्रामपंचायतीमध्ये एकूण सदस्य असतात 7 ते 17. ग्रामपंचायतमध्ये 7 ते 17. ठीक आहे. पंचायत समितीमध्ये किमान 4 असतात किंवा झेडपीच्या सदस्यांच्या दुप्पट असतात. आणि इकडे असतात 50 ते 75. कुठे? जिल्हा परिषदेमध्ये. पुढचं आहे, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता. आणि द्विस्तरीय कुणी मांडली? अशोक मेहताने 2 स्तरीय. ओके. महाराष्ट्रामध्ये 3 स्तरीय कुणी मांडली? वसंतराव नाईक. ओके. पुढचा आहे क्वेश्चन. हा टिमटिमा हा जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती हो, कोणती आहे? स्थायी समिती. स्थायी समिती. या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर झेडपीचा म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. सचिव कोण असतो? सचिव असतो त्याचा उप मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी. हाच जिल्हा परिषदेचा पण सचिव असतो आणि स्थायी समितीचा सुद्धा सचिव हाच असतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात. अजून मनपा आयुक्त कुठे असतात? मनपा आयुक्त असतात महानगरपालिकेचे, हे आहेत सचिव. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ग्राम
सभा म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची सभा, यामध्ये समावेश होतो 18 वर्षावरील सर्व गावातील नागरिकांचा समावेश होतो. ग्रामसभा, अजून जो दंड काय दंड सॉरी 18 वर्षावरील असतील ते ग्रामसभेत, आणि ज्यांचं वय 21 आहे, आता समजा इथे शब्द असता ग्राम पंचायती, ग्रामपंचायतीचं सदस्य विचारलं असतं तर वय होणार 21. आपल्याला काय विचारलंय? ग्रामसभा. ग्रामसभा म्हणजे गावातील 18 वर्षाच्या वरील लोक, वय असतं 18. तंटामुक्त जर अधिकारी अध्यक्ष निवडायचा असेल तर कोण निवडतं? ग्रामसभाच निवडते. पुढचा क्वेश्चन आहे, जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात? तर जिल्हा अधिकारी. जिल्हा नियोजन समिती सचिव आहे जिल्हा अधिकारी. जर स्थायी समिती विचारलं असेल तर सचिव कोण होतं? तर उपमुख्य कार्यकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. समिती कोणती आहे? स्थायी समिती. ही काय आहे? जिल्हा नियोजन समिती. जिल्हा नियोजन समितीचा सचिव जिल्हा अधिकारी, आणि अध्यक्ष कोण असतो? अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री. समितीचं नाव आहे जिल्हा नियोजन समिती. ही आहे स्थायी समिती. हिचा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष, आणि हिचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटील यांची नेमणूक करतात जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. जर हंगामी हंगामी पोलीस पाटील जर निवडायचा असेल, हंगामी पोलीस पाटील, तर तहसीलदार. तहसीलदार. पोलीस पाटील बनायचंय तर वयाची अट आहे 25 वर्ष. ठीक आहे. आणि पोलीस पाटील बनायचं असेल तर शिक्षण किती पाहिजे पोलीस पाटीलला? शिक्षण पाहिजे 10वी पास. 10वी पास पाहिजे. पोलीस पाटील कोण आहे? गावामध्ये असलेला एक प्रकारचा पोलिसांची कामं करणारा अधिकारी. पुढचा आहे, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. जर ग्रामपंचायतीचा विचारला असत तर कोण होता? ग्रामपंचायतीचा होता ग्रामसेवक. ओके. त्यानंतर पंचायत समितीचा विचारला असता तर कोण होता? गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी, त्यालाच बोलतात BDO. आणि जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा, ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात? ग्रामसेवक. त्यानंतर पंचायत समितीचा कोण असतो? BDO म्हणजे गटविकास अधिकारी. आणि जेडपीचा कोण असतो? उपमुख्य कार्यकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. कोतवाल कोण आहे? कोतवाल हा आपल्या तलाट्याला मदत करायला असतो. त्यानंतर पोलीस पाटलाला मदत करायला कोतवाल असतो. ठीक आहे. मदतनीस. तहसीलदार त्याची निवड करतो. तलाठी माहितीये ग्रामीण पातळीवरील महसुलाचा काम असतो त्याला. सरपंच माहितीये ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो. बळवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? 3 स्तरीय. अजून 3 स्तरीय कोण बोलले होते? वसंतराव नाईक. ठीक आहे, जी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि द्विस्तरीय कोण बोलले होते? अशोक मेहता. अशोक मेहता बोलले होते 2 स्तरीय. पुढचे आहे, ग्रामपंचायत मध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या महाराष्ट्रात किती असू शकते? 17. कमीत कमी 7 सदस्य आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. ठीक आहे. लोकसंख्या 600 असेल, 600 ते 1501, मग सदस्य असणार 7. 1501 ते 3000 सदस्य असणार 9. अशी 2-2 वाढत जाते. जास्तीत जास्त 17, कमीत कमी 7. पुढचा, पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. पोलीस पाटील. पोलीस पाटील निवड कोण करतो? नियुक्ती कोण करतो? नियुक्ती तर त्याची नियुक्ती करतात जिल्हा अधिकारी. जिल्हा अधिकारी किंवा उप जिल्हा अधिकारी हे त्याची करतात नियुक्ती. आणि जर हंगामी असेल तर कोण करतो? मगाशी सांगितल्याप्रमाणे तहसीलदार. शिक्षण किती पाहिजे? 10वी पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांचं वय किती पाहिजे? किमान 25 वर्ष. पुढं, तलाट्याची नेमणूक करायचा अधिकार कोणाला आहे? निवडणूक नाही. नेमणूक आहे जिल्हाधिकारी. आणि जर निवडणूक असेल तर तलाट्याची निवडणूक कोण करतो? जिल्हा निवड समिती. जिल्हा निवड
समिती याची निवडणूक करते. ओके. प्रांत अधिकारी कोण आहे? हा तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मधला जो आहे तो आहे प्रांत अधिकारी. या दोघांचा दुवा असतो प्रांत अधिकारी. जसा मंडल अधिकारी, तलाठी आणि तहसीलदार मध्ये दुवा असतो, तसा तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा दुवा असतो प्रांत अधिकारी. पुढचा क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख जर विचारलं तर कोण असणार प्रशासकीय प्रमुख? मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हा हा आहे जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख. हा आहे सचिव. गट विकास अधिकारी कुठला आहे? पंचायत समितीचा सचिव. ओके. आणि जिल्हा मुख्य अधिकारी कोण आहे? जिल्ह्याचा मुख्य अधिकारी आहे हा नगरपंचायत किंवा नगर परिषदेचा सचिव. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती 1992. लागू कधी झाली? 24 एप्रिल 1993ला. आणि हाच आहे पंचायत राज दिवस आहे. ठीक आहे. पुढचा आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड मेयो कोण आहे? विकेंद्रीकरणाचा जनक. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड कॅनिंग कोण आहे? हा शेवटचा गव्हर्नर जनरल, पहिला व्हाईसरॉय आहे. लॉर्ड माउंटबॅटन कोण आहे? लॉर्ड माउंटबॅटन आहे शेवटचा व्हाईसरॉय. पुढचा, वर्धा जिल्ह्यात, हा वर्ध्याचा स्थानिक क्वेश्चन आहे. 8 पंचायत समित्या त्या आहेत. पुढचा, महाराष्ट्र त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू करण्यात आली? 1962ला. कोणाच्या समिती अंतर्गत? वसंतराव नाईक समिती. ओके. कोणकोणत्या समिती आहेत महाराष्ट्रामध्ये? शॉर्टकट सांगतो, वलबा, द्या, पाटील, भूषण, ला. ओके. द्या असंच आहे, ला असंच आहे. व म्हणजे वसंतराव नाईक समिती. ल म्हणजे काय? ल ना बोंगीरवार समिती. बोंगीरवार समिती. बा म्हणजे काय? बाबूराव काळे समिती. पाटील म्हणजे काय? पीबी पाटील समिती. आणि ही भूषण समिती. पहिली आहे वसंतराव नाईक समिती. ही 1960 ची आहे. आणि यानुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू झालेली आहे. आणि शिफारस आहे त्रिस्तरीय. आणि यांनी आमदार खासदाराला आपल्या पंचायत राजमध्ये व्यवस्था नसावी असं सांगितलंय. पुढचं आहे, गावातील जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक. लग्नाची नोंद, जन्माची नोंद, मृत्यूची नोंद ही सर्व ठेवतो ग्रामसेवक. आणि ग्रामसेवक कोण आहे? ग्रामपंचायतीचा सचिव, किंवा त्याला बोलतात ग्रामपंचायतीचा चिटणीस, किंवा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी. अधिकारी. ठीक आहे. सरपंच ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो. पोलीस पाटील माहिती आहे, पोलिसांची कामं करतात. वय किती पाहिजे? 25. शिक्षण 10वी पास. निवड कोण करतो? जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. आणि हंगामी निवड कोण करतो? तहसीलदार. ओके. या पोलीस पाटलांना मदत करण्यात कोतवाल असतो. याची निवड कोण करतो? तहसीलदार. पुढचा क्वेश्चन आहे, ग्रामसेवेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? सरपंच. सचिव असतो ग्रामसेवक. आमदार खासदारांना इथे अधिकार नाही. आमदार असतो विधानसभेत, खासदार असतो संसदेमध्ये. पुढचा आहे क्वेश्चन, सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये कोण काम करतो? उपसरपंच. ठीक आहे. पुढचा, ग्रामसेवक सचिव माहिती आहे. ग्रामपंचायत सचिव कोण असतो? ग्रामसेवक. तोच असतो प्रशासकीय प्रमुख. पुढचा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष कोण निवडतो? निवडतो? ग्रामसेवा. ठीक आहे. ग्रामसभा म्हणजे ग्रामीण लोकांची सभा. ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे गावातील, ते असतात ग्रामसभेचे सदस्य. पुढचा आहे, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्ह्याचे पालकमंत्री. व जिल्हा नियोजन विकास मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी. सचिव असतात जिल्हाधिकारी. आणि अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री. आणि स्थायी समिती असेल तर कोण असतात? स्थायी समितीचा असतात सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढचा आहे, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तलाठी. शब्द काय आहे? ग्राम स्तरावरील. कोण आहे? तलाठी. मग तालुक्याचा प्रमुख कोण आहे? तर तहसीलदार. ग्राम स्तरावरील कोण आहे? तर तलाठी. ठीक आहे. सरपंच ग्रामपंचायतीचा अध्यक्ष. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो, प्रशासकीय प्रमुख असतो.
पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय किती पाहिजे? वय 25, शिक्षण 10वी, निवड जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी, आणि जर हंगामी निवड असेल तर तहसीलदार करतो. पुढचा, खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करीत असतो? पोलीस पाटील. ते निवड जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. वय 25 आहे आणि शिक्षण कमीत कमी 10वी. तलाठी माहिती आहे, ग्राम स्तरावरील तो प्रमुख असतो. सरपंच, ग्रामपंचायतीचा अध्यक्ष, पोलीस शिपाई माहिती आहे, जे तुम्ही एक्झाम देत आहात. पुढे आहे, गावातील पीक पाणी कोण करतो? तर तलाठी करतो. ग्रामसेवक कोण आहे? सचिव. प्रशासकीय ऑफिसर, सर्व काही जे कामकाज आहे, जन्ममृत्यूची नोंद वगैरे ग्रामसेवक करतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, पंचायत राज व्यवस्थेवरील निम्न स्तर कोणते आहे? निम्न स्तर म्हणजे सर्वात खाली ग्रामपंचायत. सर्वात खाली कोण आहे? ग्रामपंचायत. त्याच्यावर कोण आहे? पंचायत समिती. त्याच्यावर कोण आहे? जिल्हा परिषद म्हणजेच झेडपी. ठीक आहे. ही सर्वात गावात, नंतर ही 2 नंबर, नंतर 3 नंबर. यालाच बोलतात त्रिस्तरीय. कोणी केलंय महाराष्ट्रामध्ये? वसंतराव नाईक, आणि देशामध्ये बलवंतराव मेहता. पुढचं आहे, पंचायत समिती पातळीवरील ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावरती आहे? गट विकास अधिकारी. शब्द काय आहे? पंचायत समिती. पंचायत समिती सचिव कोण? गट विकास अधिकारी. जर गाव शब्द असेल तर ग्रामसेवक. जिल्हा परिषद असतं तर शब्द तर मग उपमुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी सचिव असतो. ठीक आहे. पुढचा आहे, कोतवालाची नेमणूक कोण करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोतवाल तहसीलदार. काय कोतवालचं काम आहे? पोलीस पाटलाला मदत करणे. ठीक आहे. ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचा सचिव, प्रशासकीय अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सचिव, प्रशासकीय अधिकारी. ठीक आहे. पुढचा आहे, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे कोणी नाव दिले? पंडित जवाहरलाल नेहरू. बलवंतराय मेहता समिती कधीची आहे? 1957. या समितीनुसार पहिले देशामध्ये लागू करणारे राज्य कोणते? राजस्थान. राजस्थान. नंतर कोणतं आहे? आंध्र प्रदेश. महाराष्ट्र किती आहे? 9वा महाराष्ट्र आहे. ठीक आहे. आणि पंचायत राज व्यवस्था घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 73वी. कधीची आहे? 1992. लागू कधी झाली? 24 एप्रिल 1993 ला लागू झाली. महाराष्ट्र लागू करणार 9 आहे. पुढचं, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? राज्य सूची. अनुसूची अनुसूची 7 प्रमाणे 3 सूची आहेत. एक राज्य सूची, एक आहे समवर्ती सूची, तिलाच बोलतात संघ सूची, आणि तिसरी आहे, त्या सूचीचं नाव आहे राज्य सूची, समवर्ती सूची, आणि सॉरी, संघ सूची म्हणजेच केंद्र सूची. केंद्र सूची तिला बोलतात संघ सूची. समवर्ती सूची नाही. समवर्ती सूची ही मिडल आहे. राज्य सांभाळतो या दोघांचे अधिकार समवर्तीमध्ये, इथे फक्त केंद्राचे अधिकार, तिला केंद्र सूची किंवा संघ सूची म्हणतात. मग पंचायत राज विषय, पोलीस विषय, त्यानंतर बाजारपेठ, नंतर सर्व जुगार बिगार, हे सर्व आहे राज्य सूचीमधला विषय. ओके. पुढचा, पंचायत राज पद्धती सर्वोच्च स्तरावर असणारी कोणती आहे? जिल्हा परिषद. निम्न स्तर ग्रामपंचायत, मिडलला पंचायत समिती. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो? 24 एप्रिल. का साजरा केला जातो? कारण ही जी 73वी घटनादुरुस्ती आहे 1992च्या कायद्याची, ही लागू झाली 24 एप्रिल 1993 ला, म्हणून हा दिवस साजरा करतात पंचायत राज दिवस. पुढचा आहे, पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? लोकशाही विकेंद्रीकरण, म्हणजे डिसेंट्रलायझेशन. सर्व सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ग्रामीण पातळीवर, म्हणून पंचायत राज व्यवस्था करण्यात आली. ठीक आहे. पुढचा आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार दिलेलं आहे? वसंतराव नाईक. समिती कधीची आहे? 1960ची. मग असे बोललो मी, वलबा द्या पाटील कोणाला? भूषणला. ठीक आहे. वसंतराव नाईक, लना बोंगिरवार, बाबूराव काले, पी.बी. पाटील आणि भूषण गगराणी असे आहे. पुढचं आहे, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? राजस्थान आणि आंध्र प्रदेश. महाराष्ट्र किती आहे? 9वा. पुढचा आहे, वसंतराव नाईक समितीने टिमटिम्या घटकास पंचायत राज व्यवस्थेचे
अधिक प्राधान्य दिले आहे जिल्हा परिषदेला. निम्न स्तरावर आहे ग्रामपंचायत, मिडलला आहे पंचायत समिती, सर्वात महत्वाची आहे जिल्हा परिषद. महाराष्ट्रात आहे 3 स्तरीय, त्याला बोलतात त्रिस्तरीय. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी, रत्नागिरीचा आहे, थोडा लेंदी आहे, खालील विधानाची शक्यता पडताळून योग्य उत्तर शोधायचं आपल्याला. बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला, बरोबर आहे. अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था, बरोबर आहे. देशातील राजस्थान याने शुभारंभ केला होता 2 ऑक्टोबरला, बरोबर आहे. आणि शेवटचा ड ऑप्शन आहे, बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली राजव्यवस्था 2 स्तरीय आहे का, तर नाही. किती आहे? 3 स्तरीय आहे. म्हणजे ड चुकीचं आहे, अबक बरोबर आहे. पुढचा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर GV के राव समितीने आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे का? आपला विषय काय आहे? पंचायत समिती. मग आरोग्य मंत्रालय आलं घ्यायचं तर मंत्रालयाचा विषय आला का? नाही. मग मला वाटत नाही हे बरोबर आहे. पुढचं, राव समिती स्थापना 1985, बरोबर आहे. समितीच्या वेळेच्या पंचायत राज व्यवस्थेला मुळाशिवाय रूप टीका केली का? तर हो. आणि चौथा आहे, या समितीने नियोजन आणि विकासामध्ये पंचायत राज संस्थेला प्रमुख प्रमुख भूमिका दिली का? तर हो. हे आहे पंचायतीचा समिती, हे आहे पंचायतीचा विषय, हे आहे समिती पंचायत विषयी, हा आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे, मग हे आमदार खासदाराशी संबंधित आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं. 2, 3, 4 आहेत बरोबर. तुम्ही कट पद्धतीने जाऊ शकता. पुढचं आहे, महाराष्ट्रातील पंधराचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती? महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक, 1960. काय गेली होती? त्रिस्तरीय त्रिस्तरीय रचना. ओके. पुढचा आहे प्रश्न, ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? 1858चा कायदा 1 जून 1959ला लागू झाला. पुढचा आहे, भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत? आर्थिक विकासाची योजना आहे का? ऑब्विसली आर्थिकच महत्व आहे. सामाजिक न्याय आहे का? आहे. कर शुल्क गोळा करतो का? करतो ग्रामसेवक. कायदा सुव्यवस्था आहे का? तर नाही. कायदा सुव्यवस्थेसाठी कोण आहे? पोलीस पाटील, हा त्याचं काम आहे. पुढचा आहे 46वा, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे? ग्रामसभा. ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसभेचा सचिव. सरपंच कोण आहे? ग्रामसभेचा अध्यक्ष. ठीक आहे. शहर होण्यासाठी प्रक्रियेत जी गावे असतात ती ते कामकाज टिंबटिंब पाहते नगरपंचायत. जेव्हा गावाचं रूपांतर नगरात होते तेव्हा स्थापन होते नगरपंचायत. लोकसंख्या नगरपंचायतला 10,000 ते 25,000 असेल तर तिथे नगरपंचायत स्थापन केली जाते. मग ह्याच्यावरती जर 25,000 ते 3 लाख, याच्या पुढं ते 3 लाख असेल तर नगर परिषद, आणि 3 लाखापेक्षा जास्त असेल तर महानगरपालिका. ठीक आहे, मी तुम्हाला पुढे सांगेन. पुढचा आहे क्वेश्चन, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गट विकास अधिकाऱ्याचे. आणि गट विकास अधिकारी कोण आहे? पंचायत समितीचा सचिव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? हा आहे जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख. ठीक आहे. तहसीलदार हा तालुक्याला असतो. प्रांत हा दोघांमधला काय बोल दुवा आहे. ठीक आहे. 49वा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारला आहे. ठीक आहे. आणि सदस्य जिल्हाधिकाऱ्याला आहे. पुढचा आहे, ग्रामपंचायतच्या अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? मान्यता कोण देतो? पंचायत समिती. ठीक आहे. अशा प्रकारे 100 क्वेश्चन झालेले आहेत. नक्की आवडला असेल, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी पुढे तुम्हाला उद्या मी तुम्हाला पूर्ण ग्रामपंचायत आणि नगर परिषद हे दोन्ही तुम्हाला मी त्याच्यामध्ये शिकून टाकतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल, क्वेश्चन समजतील. ठीक आहे. थँक्यू.